गावामध्ये सोडलेल्या वळूची किती दहशत असते हे आपण सिनेमात तर पाहिलं, पण मेखळी गावच्या गावकऱ्यांनी अशाच वळूचा बंदोबस्त करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच साकडं घातलं. एक तर काम असं गमतीचं सांगितलंय की म्हणले त्या मेखळी येथे एक मोकाट बैल आहे ज्याला आपण वळू म्हणतो, त्याला पकडून द्या म्हणले. त्यांनी आतापर्यंत 50 बैल मारलेत आणि कितीतरी जणांना जखमी केलेलं आहे आणि 16 बैल तर मारूनच टाकलेले. अजितदादा भलेही मी म्हणणाऱ्या राजकारण्यांना शिंगावर घेत असतील, पण खऱ्याखुऱ्या वळूचा ते बंदोबस्त करू शकतील का याबद्दल अनेकांना शंका होती. पण आपण त्यातही बरेच मुरलेलो आहोत हे त्यांनी स्वतःच सांगितलं. मी ज्यावेळेस शेती करायचो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी, मी आणि तिघा चौघांनी आम्ही ट्रॅक्टर गोळा केले आणि आम्ही तिथं 5-6 असे वळू होते. सगळे विवाजी आम्ही गोळा केले आणि उजनीच्या पलीकडे जाऊन सोडले. आम्ही काय कोणाला असं, त्यावेळेस आमदार पवार साहेब होते, त्यांना निवेदन दिलं नाही आमचा वळू पकडावा. वळू पकडण्याचे ते दिवस आठवत मग दादांनी वळू पकडण्यासाठी साकडं घालणाऱ्या गावकऱ्यांचीच गालातल्या गालात हसत खिल्ली उडवली. एवढ्याच तयारी वळू पकडायला आणि त्रास झाला पण पकडा ना मग आम्ही. तर मीच मुख्यमंत्र्याला सांगतो एक दिवस मला सुट्टी द्या, मी मंत्रालयात येत नाही जरा वळू पकडून देतो, मला प्रॅक्टिस पण नुसता हा वळू पकडणार नाही, पण आईचं वळू पकडणार. मेकडीमध्ये त्रास देणारे सगळे वळू पकडणार. खरं तर वळूमुळे मेखळीचे गावकरी बरेच त्रासलेत. आता दादाच त्या वळूचा चांगला बंदोबस्त करतील अशी या गावकऱ्यांची भाबडी आशा. दादांना तरी गावकऱ्यांच्या या मागणीचं आश्चर्य वाटलेलं दिसलं आणि गावकऱ्यांची दादांच्या या कॉमेडीनं चांगलीच करमणूक झाली.